जब एक 30 साल के व्यक्ति ने 3.5 साल की मासूम बच्ची को अपने हवस का शिकार बनाने का प्रयास किया, उस वक्त न सिर्फ भंडारा वासियों में आक्रोश की लहर दौड़ पड़ी, अपितु इस घटना को लेकर राजनीतिक गलियारों से भी निषेध व आरोपी के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग तेज हुई। घटना 6 अगस्त गुरुवार की है। इस घटना की कड़ी निंदा करते हुए कांग्रेस विधायक नाना पटोले ने मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने की मांग की। नाना पटोले ने कहा कि पुणे की तरह इस मामले में भी आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई होनी चाहिए और पीड़ित परिवार को जल्द से जल्द न्याय मिलना चाहिए। आगे पटोले ने मीडिया से बातचीत में सत्ताधारी सरकार पर तंज कसते हुए सावित्रीबाई के राज्य में महिलाओं बालिकाओं पर अत्याचार बढ़ने का गंभीर आरोप लगाया। 6 तारखेला एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्या नराधमाला तातडीनं शासन फास्ट मध्ये प्रकरण लावून ज्याप्रमाणे पुण्याच्या प्रकरणात 55 दिवसामध्ये आरोपीला ट्रिपल फाशीची सजा दिली, तशा पद्धतीचं भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये त्याच युद्ध पातळीवर या अत्याचाराच्या विरोधात सरकारने पावलं उचलावी ही भूमिका आमची आहे। दुसरा महत्वाचं की प्रशासनाचा दबाव जो असला पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीवर तो अजिबात संपलेला आहे। नुसतं भंडाऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आमच्या राज्यातलं सरकार बसतं मुंबईमध्ये, त्या मुंबईतही महिला आणि मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। सावित्रीबाई फुल्याच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दलची भूमिका सातत्यानं आम्ही विधानसभेतही मांडतो, तरी सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुली लापत्ता झालेल्या आहेत, महिला लापत्ता झालेल्या आहेत। काही ठिकाणी तर पोलीस मुद्दामून रिपोर्ट सुद्धा त्याची नोंद करत नाही। एखादी महिलाला किंवा एखाद्या मुलीला वापस आणलं तर त्याचं इव्हेंट केलं जाते। महाराष्ट्रामध्ये जवळपास 45,000 मुली आणि महिला आज गायब आहेत, त्या कुठे आहेत हे अजूनही सरकारजवळ माहिती नाही। याचाच अर्थ सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे हे पुन्हा भंडाऱ्याच्या 6 तारखेच्या प्रकरणामधून निदर्शनास आलेलं आहे असं आमचं मत आहे। योगायोगानं राज्याचे गृहराज्यमंत्री भंडाऱ्याचे पालकमंत्री आहेत। आता भंडाऱ्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री आणि त्यांच्याच भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामध्ये दिवसाढवळ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर गुन्हेगारी मध्ये असलेली भीती, गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये असलेली भीती आता संपुष्टात आलेली आहे हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्याचे गृहमंत्री ज्या नागपूरमध्ये आहेत त्या नागपूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आहेत। म्हणजे याचा अर्थ यांचा राजीनामा मागून काही राजीनामे देणार नाही हे लोक। आता काय त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं आहे की राजीनामा दिलाच नाही जात, पण जैनजींनी एक पहिला राजीनामा देशाच्या शिक्षण मंत्र्याचा घेतला हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की राजीनामा मागूनही राजीनामा, कारण की यांना ना जनाची तर मनाची पण नाही। त्यामुळे याच्यापेक्षा पुण्याच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं 55 दिवसामध्ये आरोपीला ट्रिपल फाशीची सजा देण्यात आली, त्याच पद्धतीनं भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये सरकारने पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणावरच फास्ट ट्रॅक मध्ये कारवाई करून
या पद्धतीनं काम करावं, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न, शेतीचा हंगाम मोठ्या अब सभी की नजरें इस बात पर टिकी हुई है कि प्रशासन की ओर से आरोपी रोहित वासनिक को आखिर क्या कड़ी सजा दी जाएगी। क्या मासूम व उसके परिवार को न्याय मिलेगा भी या फिर स्थिति कुछ नया मोड़ लेगी। भंडारा से संवाददाता हंसराज की रिपोर्ट, नागपुर समय के लिए।